हॅलो, नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. खरं तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे. तर मी आणि अभय सायंकाळी 7 वाजता आमच्या इथे उत्सव महाराष्ट्राचा छोट्या प्रकारची यात्रा भरते, तर या ठिकाणी जात आहोत. आणि आमच्या इथून घरापासून जवळच आहे, 15-20 मिनिटांच्या अंतरावरती चालत पण जाऊ शकतो. आणि हा कार्यक्रम उत्सव महाराष्ट्राचा लोककला आणि खाद्य परंपरा जोपासण्याचा या महोत्सवात मला खूप छान आणि स्पेशल असं पाहायला भेटलेलं आहे. आणि इथं मी अभयला म्हणत होते की माझ्यापेक्षा तो किती उंच दिसत आहेस, कॅमेरा असं हातात घ्यायचं म्हटलं तर हाईट कमी जास्त होत आहे. आणि इथं एंट्रीलाच पहा किती छान प्रकारे एंट्री आहे, ते भारी वाटलं. 3.5 शक्तिपीठ बनवलेलं आहे आणि प्रत्यक्ष असं पाहिल्यानंतर तर खूप छान वाटलं. आणि अभय नको म्हणत होता, पण त्याला जबरदस्तीनं मी आणलेलं आहे, कारण अशा ठिकाणी एकटीला जायची तर इच्छा असते, पण एकटीला नको वाटतं. त्याला म्हटलं चल ना, एकाला दोघं सोबत जाऊयात, पटकन येऊयात, काही खरेदी जास्त करायची नाही किंवा आपल्याला खरेदी नाही करायची, पण मला जाऊन यायचं आहे असं म्हणून त्याला जबरदस्तीने मी आणलेलं आहे. कारण काय माहीत, मला एकटीला यायला आवडतच नाही. आणि आल्याबरोबरच इथं छान प्रकारे असं स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे, पाहू शकता. इतकं छान वाटत होतं ना पाहिल्यानंतर. आणि अशा प्रकारचं नवीन नवीन काहीतरी कला किंवा असं छान प्रकारे सजवलं जातं ना, तेव्हा मनाला सुद्धा खूप छान वाटतं. चला, स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि इथेच डाव्या हाताला इथे पानांचा स्टॉल होता. वेगवेगळ्या प्रकारची पानं इथं ठेवलेली होती. खरं सांगायचं तर मी फक्त पाहण्यासाठी आलेली आहे. मला काही खरेदी करायचं नाही. दरवर्षी हा असतो. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊयात. आणि इथं हे जे स्टॉल आहेत ना, ते प्रत्येक वर्षी असतात आणि खूप छान चिनी मातीची कप किंवा भांडी, लोणच्याचे भरणे खूप छान छान असतात. आणि मी यावेळेस प्राईस पण विचारलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही. फक्त पाहत होते आणि कशा प्रकारचं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओच्या मार्फत. तर चला, असं छान प्रकारे पाहिल्यानंतर पुढे मला इतकं छान दिसलेलं आहे की नाही. शिवकालीन शस्त्रास्त्र वेद इतिहासाचा उत्सव महाराष्ट्राचा लोककला आणि खाद्य परंपरा जोपासण्याचा या महोत्सवात मला सगळ्यात स्पेशल म्हणजे इतिहासकालीन शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्त्व असामान्य होते. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांनी वापरलेले जे शस्त्रास्त्र होते यांची छोटीशी ओळख आजच्या व्हिडिओमधून होणार आहे. तर ते जे काही वापरलेले शस्त्र होते त्यांची थोडक्यात नावे: कट्यार, कडामिनी, खंजीर, खांड, गदा, गोफन, चाकू, छडी, जांभिया, ढाल, तलवार, धनुष्यबाण, तोफ, तोड्याची बंदूक, बिचवा, भाल, सुरा, सोटा, बर्ची अशी अनेक शस्त्र या उत्सवामध्ये मला पाहायला मिळाली. आणि खरंच ही शस्त्रे पाहून आपल्या अंगावरती शहारा किंवा मनामध्ये अशी स्फूर्ती आल्याशिवाय राहणार नाही. ही शस्त्रे इतकी जड आणि इतकी मोठी होती ना, की ते वापरण्यासाठी किंवा ते घेऊन लढाई करण्यासाठी सुद्धा त्या तेवढीच ताकद आणि तेवढा जोश सुद्धा पाहिजे होता. आणि थोर व्यक्तींमध्ये तेवढं सामर्थ्य सुद्धा होते. ही शस्त्रास्त्रे जरी कालबाह्य झाली असली तरी एकेकाळी त्यांनीच आपल्या महाराष्ट्राचे रक्षण केले होते. लोककला उत्सव महाराष्ट्राचा याच्यामध्ये मला हे सगळं काही पाहण्यात प्रत्यक्ष अनुभव घेता आला, त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं. आणि बरं झालं मी आले. एक येण्याचं म्हणतात ना, जे ध्येय होतं किंवा आपण आलो होतो त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि खरंच आपल्या मनाला असं प्राऊड फील झाल्याशिवाय राहणार नाही, की खरोखरच किती मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे लढाया करून किंवा कशाप्रकारे करून स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. शिवकाळामध्ये वापरलेल्या शस्त्रास्त्रांची छोटीशी ओळख या व्हिडिओमधून केलेली आहे. जरूर सांगा. तर माझ्याकडून तुमच्यापर्यंत चांगली माहिती कशाप्रकारे पोहोचवता येईल याचा मी प्रयत्न केलेला आहे. शिवकालीन शस्त्रास्त्र आणि नाणी आहेत. खूप छान वाटलं हे बघून. खरंच त्या काळामध्ये कशा प्रकारचे होते ना. तर आता हे झालेलं आहे फक्त एक भाग पाहण्याचा. तर आता चला, पूर्ण आपण जो लागलेली आहे ना यात्रा, तो भाग कव्हर करूयात. तर अशा प्रकारे आपण जिथे जाऊ तिथे तर आपल्याला स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतातच. आणि अशा प्रकारे आजकाल बचत गटाचे वगैरे खूप स्टॉल लागत आहेत. आणि इथं याचे आपलं टॅटू काढतो ना, ते पण स्टॉल होते. आणि कानातले, हेअर बँड ह्याचे
₹10 सेल किंवा ₹20 सेल अशा प्रकारचं होतं. मला या ठिकाणी वाटलं की प्रिया असती तर नक्कीच घेतलं असतं. मला पण घ्यायचं होतं, पण मी आत्ताच संक्रांतीसाठी खरेदी केलेली आहे, त्याच्यामुळे मी काही घेतलेलं नाही. फक्त पाहिलं आणि हे तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे. आणि इथं या खेळणीमधील मला सगळ्यात जास्त म्हटलं ना तर कपाट, वॉशिंग मशीन, फ्रीज हे इतकं छान क्यूट वाटत होतं ना, ते पाहायला ना इतकं छान वाटलं. विशेष तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं. तर इथं पुढे ना आगरी कोळी स्टॉल लागलेले होते आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे फिश, चिकन किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खूप खायला होतं आणि त्याचा सगळीकडे असा घमघमाट पसरलेला होता. भाकरी आणि चिकन पाहिजे फक्त तेवढं वाली तरी नॉनव्हेज काय आम्ही खात नाही, त्याच्यामुळे हे काही आमच्या कामाचं नाही आहे. चला आता दुसरे पाहूयात आपण. या स्टॉलवरती ना गळ्यातले आणि कानातले इतके छान छान होते ना, त्याचे प्रत्येकी ₹100 होतं. कोणतंही घ्या, पण त्याची क्वालिटी किंवा त्याचं जे काम होतं ना खरंच खूप छान होतं. मला तर खूप आवडलं. मी 1-2 घेतलेले पण आहेत. कशी दिली ती वाली तिथे लावली बोली तरी पण असं चॉईस करायची म्हटलं तर ही मलाही वाटलं होतं. प्राईज आपल्याला विचारलीच नाही. छान छान आहे, पण प्रिया असायला पाहिजे होतं. मस्त घेतली असती तिनं पण आणि शॉपिंग भरपूर केली असती तिने. या अशा ठिकाणी आल्यानंतर ना सगळ्यात जास्त मज्जा कोणाची असते तर लहान मुलांची. आणि त्रास म्हटलं तर त्यांच्या आईवडिलांना, कारण इथं लहान मुलांच्या इतक्या राईड्स होत्या ना की खूपच. आणि जसं काही लहान मुलं आता हट्टच करणार आहेत, मला याच्यात बसायचे त्याच्यात बसायचे असं खूप होते. आणि या ठिकाणी मोठ्यांसाठी पण मोठे मोठे राहतपाळणे होते. आम्ही फक्त पाहून आलेलो आहोत. याच्या अगोदरच नवरात्रामध्ये जेव्हा इथं देवीची यात्रा भरते ना, तर तेव्हा पण इथं या अशा प्रकारचे सगळं काही येतं. तर तेव्हाच आम्ही बसलेले होतो, त्याच्यामुळे आता नको म्हटला. आणि पहा इथं लहान मुलांचे इतके छान छान वाटत होतं ना. एकट्याच बसले. आपल्याला बस म्हटलं, पण तो कशातच नको म्हणते बसायचं, कारण त्याला मागच्या वेळेसच आल्यानंतर बसलेला होता. आवाज येतो की नाही माहित नाही बोललेला. रे तू बेटा. घ्यायला दाबेली कितीला आहे? दाबेली 20. दाबेली खाऊयात आता आपण. तुला खायची का? का संघटिका सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि इथं उभा टाकलेल्या ज्या बायका दिसत आहेत ना, त्यांची आता संगीत खुर्ची होणार आहे. आणि इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये
एकत्र आलेले होते आणि मोठी संगत खुर्ची पण होणार असेल, पण आम्ही थांबणार नव्हतो, थोड्या वेळातच रिटर्न यायचं होतं. आणि पुढे गेल्यानंतर इथे छान प्रकारे तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारे जे चप्पल आहेत ते इथं रेट विचारलं तर 250 रुपयाला कोणतीही घ्या. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम पण होते, मी दाखवलेले नाहीत. आणि इथं खूप वेगवेगळ्या प्रकारची लोणची पण होती. तुम्हाला तर माहितीच आहे अशा प्रकारचं मार्केटमध्ये किंवा कुठेही आता सर्रास मिळत आहे. आणि सगळ्या प्रकारचं पाहून झाल्यानंतर आता आम्ही घरी निघालेले आहोत, कारण आभईला पण वेळ नव्हता जास्त, त्याचा पण अभ्यास करायचा होता, त्याला जबरदस्तीने आणलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला फक्त पाहून घेतलं, मनाला पण शांत वाटलं आणि स्पेशली त्या शस्त्रास्त्र पाहिल्यानंतर पण मला भारी वाटलं. आणि हे जे तुम्हाला कुशन दिसत आहेत ना, तर ते गालीचे आहेत. तर आपण गादीवरती किंवा खाली जमिनीवरती पण अंथरू शकतो. तर सिंगल बेडचे 500 आणि डबल बेडचे 700 रुपयाला ह्याची प्राईज होती. याचं तेवढं विचारलं मी. आणि चला आता आम्ही घरी जात आहोत. आणि दुरून पहा कशा प्रकारचं 3.5 शक्तिपीठाचं ते व्यासपीठ दिसत आहे. ते 9 वाजलेत आणि आता आम्ही घरी आलो. आणि अभयला सगळे कशामध्ये बसायचं असेल तर बस म्हटलं, पण त्याला नको म्हटलं, एकट्याला मज्जा येत नाही. हे सगळं काही पाहून घरी आलेले आहोत. तर तुम्हाला हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.